नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. सकाळी मला एक डॉक्टर आहे त्यांनी फोन केला का मला मध पाहिजे. तर मग माझ्याकडे काय मध नव्हतं. तर मग त्यांना म्हणलं या मध भेटेल आपल्याला कुठंतरी, आपण शोधू. तर मधाचा उपयोग आपल्याला जर खोकला जर आला बारीक पोराला मोठ्या माणसाला, तर आपण त्याच्यामध्ये हिरडा टाकून, बाळ हिरडा आहे ना, तो टाकून आपण त्याच्या मधासोबत खातो, म्हणजे जेणेकरून खोकला लगेच बरा होतो. तर आता ते डॉक्टर आले मध न्यायला, आणि ते म्हणतात आता मी काय फिरतच नाही, ते दमेले कारण ते ऑपरेशन करून आलेत ना, त्याच्यामुळं ते दमलेत, त्याच्यामुळं मग ते फिरायला नाही म्हणते ते. तर मग आता आपण काय लांब फिरत नाही, पण बघू आता किती मुळं सापडत आहेत. मग बघू व्हिडिओच्या माध्यमात. त्यासाठी मध लागत आहे, असं औषधासाठी पाहिजे, खोकल्यासाठी अजून चांगलं राहतं, थोडी एनर्जी राहते ना त्याच्यामध्ये. आणि जनरली पोटदुखी वगैरे असे काही आजार असतील ना, ॲसिडिटी, पोटात दुखत असेल तर त्यासाठी चांगलं उपयुक्त आहे ते. मित्रांनो, हे लांबटे डॉक्टर आहेत, क्लासहून अधिकारी आहेत ते आलेत आता मध न्यायला. ते इथं जवळच म्हणजे आपल्यापासून एक 10 ते 15 किलोमीटर लांब राहते. तर चला बघूया आपण आता इकडं शोधायचं काम चालू आहे आता आपलं. पण आता इथं संध्याकाळचे आता 5-5:30 वाजलेत, पण आता इथं माशा पण पंजायला येते नाही. तर बघू आपण, प्रयत्न तर करू, कारण 1-2 तरी शोधूनच आपण देऊ. आता बघूया भेटतात का नाही. या अशा अडचणीमधून शोधायला लागत आहेत. आपल्या घराच्याच असं म्हणजे थोडं बाजू साईडला आहे ना जरा, तर ही अडचण आहे. म्हणजे घरापासून जवळजवळ 500-अर्धा किलोमीटर लांब आहे. तर ह्या अडचणीमधून आता मुळं सापडवायचे आहेत, पण मग भेटतात का नाही बघू आपण आता. हां, भेटल्यावर मग दाखवतो किती भेटतात किती नाही. मध्ये एकदम ही औषधासाठी ना, इतकी मधाचा उपयोग औषधासाठी जास्त राहतोय. तर आता बघू भेटतेत का नाही. तर मित्रांनो, आपल्या प्रयत्नाला यश आलेत आता, कारण एक मोळ आपल्याला सापडलं. हे बघा, ह्या अडचणीमध्ये वर हे बघा, हे जे काळं काळं दिसतंय ना, ते मोळ आहे. तर पहिल्यांदाच आपल्याला सापडलं, आलोय आपण, आणि तेवढ्यातच आपल्याला लगेच सापडलंय. एक 5-10 मिनटात असं फिरून आहे ना लगेच सापडलंय. तर बघू आता मी वर जाणार आहे आणि ते काढणार आहे. आज बरं चावत आहे का नाही. चावतही असेल ते, पण जर चावायला लागलं तर लय भयानक होत आहे, सुजत आहे लय. बघू आता काढण्याचा प्रयत्न करतो मी. चला मित्रांनो, आता मी वर जाण्याचा प्रयत्न करतो. अडचण आहे, आणि तुम्हाला तर माहिती आहे झाडावर चढायला मी किती पट्टा येते. तर आता मी वर जाऊ नाही का मोळ काढून आणतो. पण जर चावला तर मी वरूनच उडी टाकून देणार आहे. तर बघा मित्रांनो, हे मूळ आता आपण चावलं तर मग लांबूनच हे होईल, त्याच्यामुळं मी खालूनच जरा हलवितो. तर बघा मित्रांनो, मी आता झाड आहे ना हलवितोय जास्त, आणि हलवून म्हणजे माश्या उठून जातात. आणि नंतर मग आता पुढं चाललोय. आता ते खांद्या पण एकदम बारीक बारीक आहेत. मग आता बघू माश्या उठल्या का म्हणजे त्यांना जास्त त्रास नाही होत, मग त्या चावती नाही. मग अशा प्रकारे आता चाललोय पुढं. पाय द्यायला पण जागा नाही आहे. तर आता इकडं साईडला बाबळीचे काटे आहेत आणि चिल्लारीचे पण काटे आहेत, असे बारीक बारीक. मग मकर मोठमोठाले असे काटे आहेत नाही का. मग आता बघू, पाय द्यायला जागा नाही आहे. आता मोळाजवळ गेलो आहे मी, आणि ते आता तोडण्याचा प्रयत्न करतो मी. बघू आता त्या वेल पण आहेत त्याच्यामध्ये, त्या वेलांमध्ये आता फुटत आहे मध का काय होतं आहे, ते मी घेण्याचा प्रयत्न करतो. आता बघा मित्रांनो, तोडायला मी सुरुवात केली, पण ते वेलच आहे, तोडायला जमना मला नेमका. आता तोडून मग खाली घेऊन येतो मी. आता ह्याच्यामध्ये ना इतकं दाट वेल आहे ते, तुम्ही आता बघू शकतात. तर अशा प्रकारे हे मूळ काढलं. तर मग तोडून झालं माझं, आणि मी आता नाही का कोयतं नाही का खाली टाकून देतो, कारण जेणेकरून आता नाही का धरायला मला नाही का दोन्ही एका हातामध्ये कोयता आणि एका हातामध्ये मग असं हे जमत नाही मूळ घेऊन यायला खाली. तर आता कोयता दिलाय फेकून खाली, आणि आता मी खाली उतरायचा प्रयत्न करतो. तर मग किती मध निघते तर बघू. अजून 2-3 जर मोळं सापडले तर अर्धा 1 किलो मध निघणारच आहे.
तर तुम्हाला कोणाला मध जर पाहिजे असेल तर एकदम अशी नॅचरल आणि एकदम असे म्हणजे डायरेक्ट ताजीच काढून भेटेल. कारण मग मूळ असे मी सापडावून ठेवेल. ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याला मी कुरिअरनं पण पाठवू शकतो. मध काही खराब होत नाही वर्ष 2-2 वर्ष. आणि मी आता खाली उतरलोय मित्रांनो, बघू शकता. हे बघा मित्रांनो, मी मूळ काढून आणलंय. एकही माशी मला चावली नाही आणि मी ते डॉक्टरच्या हातामध्ये दिले. हे बघा, हे जे आहे हे सील केलेलं आहे, म्हणजे याच्यात फुल मध भरलेली आहे. आणि हे वरचे जे होल दिसतात याच्यात काय मध कमी आहे, ते सील नाही केलेलं. आणि हे जे व्हाईट हे दिसतात स्पॉट, हे कामकरी माशांचे अंडे राहतात त्याच्यामध्ये. आणि हे जे मोठले आहेत हे नर माशांचे अंडी राहतात. आणि जे हे खाली जे आहे ना, हे राणी माशी राहते याच्यामध्ये. राणी माशीची अंडी राहतात. म्हणजे असे 3 प्रकारचे याच्यामध्ये माशा राहतात. एक कामकरी माशी, एक नर माशी आणि एक राणी माशी. अशा प्रकारे 3 माशा राहतात ह्या मोळामध्ये. म्हणजे प्रत्येक जे मोळ राहत आहे त्या मोळांमध्ये ही जे मूळ आहे हे फुलोऱ्या मधमाशा आहेत. आणि आपण जी धावामध्ये मोळ काढतो ती मोर राहते. आपल्या भाषेमध्ये मोर म्हणतात आणि तिला वैज्ञानिक भाषेमध्ये सातेरी अशी म्हणतात. आणि बाकीचे मग फुलोऱ्या मधमाशा, पोळेच्या मधमाशा, आग्या मधमाशा, एपिस मेलिफेरा मधमाशा, म्हणजे अशा बऱ्याच 5-6 जाती येते. पण आपल्याला काही ह्या थोड्याफार जाती माहीत. मग तेवढ्याच. जी मोर म्हणतो आपण ती मोर आहे ना 6 ते 10, 12 पोळ्यांपर्यंत पोळे राहते तिचे. आणि जी सातेरी मधमाशी राहते, सातेरीच्या 12-13 पोळे राहतात. आणि जी एपिस मेलिफेरा म्हणतो आपण ती आपल्या भारतात फार कमी प्रमाणात राहते. आणि ही एपिस मेलिफेरा 25 ते 30 पोळे तयार करते. आणि हे मासे आहेत तर हे आपल्याकडं पेट्या होत्या पहिल्या. तर त्या पेट्या आता निळवंडे डॅम झाला ना, त्या डॅममध्ये आपल्या वाहून गेल्या. कारण आपण बरंच मग घराचं साहित्य वाहत होतं त्याच्यामध्ये आपल्या वाहून गेल्या. मी महाबळेश्वर येथे ट्रेनिंग घेतली 15 दिवसाची मधुमक्षिका पालन. मग त्यामार्फत मला जेवढी माहिती आहे तेवढी मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. मित्रांनो, आता मी मध खाणार आहे. हे बा अशा प्रकारे मध आहे, एकदम भारी मध आहे. हे जास्त नाही खायचं कारण नंतर मध खाल्ल्यावर कधी पण पाणी नाही प्यायचं. आता आपण खाली थोडीफार. आपण आता दुसरं मोळ शोधायला जाणार आहे. तर ते भेटलं का त्याचं पण व्हिडिओ टाकतो मी. आडवा मग उभा धरला आता. नाही आडवच धरलं होतं. तेच म्हणला नाही तर मग काय उपयोग नसतं. तरी बराच त्याची थोडीच फांदी तोडा. हां, तर बघा मित्रांनो, मी आता दुसरं मोळ काढलंय. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे मी दुसरं मोळ काढलंय आणि याच्यात पण चांगली मध आहे चांगली. तर अशा प्रकारे आज मी 2 मोळ काढले. आणि आता परत तिसरं बघायला जायचं आहे. पण डॉक्टरांना जरा घाय, त्यांना फोन आला आहे, जरा अर्जंट जायचे.
मग आता आपण 2च बास करणार आहे. तर मित्रांनो बघा, आता तिसरं मोळ आहे, पण हे मोळ आधीच बघेल होतं, पण हे काय आपण काढणार नाही तिसरं मोळ, कारण हे जे आंबे आहेत हे त्या खांदीलाच आंबे आहेत हे, आणि आंबे जास्त असल्यामुळं आपण ते काही काढतच नाही. तर तुम्हाला फक्त मोळ दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तिसरं मोळ कुठे येते हे बघा मित्रांनो, हे तिसरं मोळ आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे काय तिसरं मोळ येतं आहे. तर मी ते काढत नाही, कारण एकाच खांदीला आहे. तर ती खांदी आहे ना, खांदीला जवळजवळ 15 ते 20 आंबे आहेत. त्याच्यामुळे हे मोळ मी काढतच नाही, हे असंच ठेवणार आहे आपण. कारण हे असे एवढले आंबे लागले त्याला नाही, त्या खांदीला हे असे आंबे आहेत, कारण ते आंबे तुटून पडतील, त्याच्यामुळं ते आपण. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.